नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे काही नुकसान भरपाई ती वितरण होण्यास सुरुवात झालेली व तसेच त्याचप्रमाणे राज्यातील 20 जिल्हे जे काही या नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहेत. नवीन जे काही शासन निर्णय काढले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर केलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो पाहूया पुढील. तर शेतकरी मित्रांनो समजा आता पाहूया आपण की शासनाने शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर केला व किती वितरण झालं व किती वितरण होणार आहे संपूर्ण माहिती पाहूया. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमांक 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांची मदत निधी दिली आहे. परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधी प्रस्तुत करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्यांना त्या अनुसारच राज्य सरकारने 306 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो लवकरात पाहूया आपण की यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत. शेतकरी मित्रांनो राज्यातील 26 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. तर पाहूया कोणकोणते जिल्हे आहेत. शेतकरी मित्रांनो कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा. तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे इतके जिल्हे होते जे की 26 जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई राहिलेली त्या शेतकऱ्यांना लवकर महाराष्ट्र सरकार नुकसान भरपाई वितरण करणार आहे. त्याचबरोबर आता पैसे कसे पडणार आहेत व किती पडणार संपूर्ण पहा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकासाठी 3 हेक्टरी मदतीचा अनुदान देण्यात येणार आहे. त्याच वितरण DBT प्रणालीने माध्यमातून लाभ देता येणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ज्याद्वारे सांगण्यात आलेले जे काही शेतकरी राहिलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वितरण व्हायची राहिली आहे त्या शेतकऱ्यांना 309 कोटी निधी असा मंजूर करण्यात आलेला आहे. व हा निधी जे काही शेतकरी पात्र असणार आहेत त्यांच्या डायरेक्ट DBTद्वारे खात्यावर जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो ही अशा प्रकारची जी बातमी होती ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. तसे